गणपतये नमो नमः सिद्धिविनायक नमो नमः अष्टविनायक नमो नमः मंगलमूर्ति मोरया गणपतये नमो नमः सिद्धिविनायक नमो नमः अष्टविनायक नमो नमः मंगलमूर्ति। हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. कसे आहात तुम्ही? मी विशाखा तुमचं सगळ्यांचं स्वागत करते आपल्या अजून एक नवीन व्लॉगमध्ये. आणि आज आहे डे 7 गणू बाप्पाचा आहे ना. आणि आज आमचं कोण आला? गॅरी. गॅरी इकडे बघ ना. हा, गॅरीला लागलेली आहे भूक आणि गॅरीला घेतलंय भातू भरवायला म्हणून त्याचं आहे ना त्याच्याकडे लक्ष. कारण आता वाजलेले आहेत 11 आणि आमचं जेवण 11:30 झालं. 11:30 झालेत आणि मी ब्लॉग आता स्टार्ट करते आहे मॉर्निंग पासूनचा. कारण का मॉर्निंग पासून जमलंच नाही करायला. सो तुम्ही आज आपले गणू बाप्पा बघितलं असालच किती मस्त दिसतात ते. आणि खूप मस्त वाटते एकदम. आणि त्याने लाईटचा प्रॉब्लेम आहे. सो लाईट आहे ना अशी जाय करते. सो गॅरीला आहे ना मम्मीकडे काम आहे. कारण का मम्मीकडे आहे गाठे खायला. सो तुला भात नको आहे, गाठे खावासाठी मम्मीकडे जाते. तो काम आहे त्याचा तो मम्मी. सो आणि आता इथे चालली आहे ना भाजी, म्हणजे साईड भाजी काय करायचं म्हणून मिक्स भाजी बनवण्याचं चाललंय. सो त्याची सगळी वाटी सगळी बसली आणि भाजी कापून बसला. इथे तनिषा पण. तनिषा गॅरी बाई पावडर लावायचं झालं बघ. गॅरी बाई गॅरी गॅरी गॅरीने पावडर लावून झालेली आहे. सो मी आता बरोबर गॅरीला भात. मग आपण आता आहे ना 12 वाजता आरतीचं टाइम. काल पण आहे ना मी शूट नाही केला कायच. कारण की मला वाटतं छोटी छोटी क्लिप काय केले असतील तर पूर्ण असं होल्डेचं. तर काल काय शूट केलं नाही. आणि काल तर मस्त मी साडी बिडी लावलेली एकदम मस्त. कारण का काल गौरी विसर्जन होता ना म्हणून. आणि मी कुठं काल विसर्जन पण नाही केलं. म्हणजे 5 दिवसाचं विसर्जन गौरी विसर्जन काल होतं. सो मी नाही गेले. मम्मी यांचा पिऊवांचं गणपती विसर्जनाला गेले नाही. तुशी पण गेले त्यांच्यासोबत. मी नाही कुठंच गेलो ना, मी घरातच. म्हणून मी काल आहे ना काय शूट पण नाही केलं. कारण का माझी तब्येत पण ठीक नव्हती ना म्हणून. सो त्याच्यामुळं आज जरा आपण नव्याने डे स्टार्ट करूया आपला ब्लॉग म्हणून. सो थोडं आता आहे ना आपण आरती करताना भेटूया. गॅरीला आहे ना थोडासा भरवला आणि तो झोपला लगेच. सो अजूनपर्यंत टाईम आहे आरतीला. आणि आता चालेल आमचं जेवणाची तयारी. म्हणजे ऑलमोस्ट जेवण आता रेडी व्हायला आलंय. आणि आज आम्ही काय काय बनवलं आहे ते पण दाखवतो. बनवली आम्ही मटरची भाजी मस्त जस्ट झाली. वाफा चाललेल्या आहेत. इकडं आहे भात, इथं आहे वरण आणि इकडं पण एक भाजी होती ती नंतर दाखवली. इकडं तनिषा करते पापड फ्राय. येस. आणि इकडं भेंडा मिरची मिक्स आहे. ऑल डन. झालं का मग जेवण? जस्ट आता भाजी पण आली उरची. रोजच भाजी आता आमच्या इथं काय अंकलने आणली आता. तुझ मागतो मी आता, मागतो आता तुझ मागतो मी आता. बघा हे सगळे बसले जेवायला. पिऊ जिशू तिच्या काय करते? राहते का तर स्वामी आहे ना आता करतात पकोडा पार्टी. आपण आहे ना मगाशी जेवलो आणि त्याच्यानंतर काय बोललोच नाही. कारण का मी आहे ना थोडासा आराम केला आणि आमच्या गोष्टी चाललेल्या. आणि त्याच्यानंतर आज बेंडखाला आले तर काय झालं काय माहिती रे. नुसती भुका लागतात ना. आणि एवढा काय नाही काय खाल्लं असेल ना. पहिले काय खाल्ला, पहिले पोळी खाल्ली, त्याच्यानंतर परत भेल खाल्ली, नंतर परत पकोडे खाल्ले. आता परत मी आहे ना. आणि मी आहे ना आज एक मस्त मीटची रेसिपी बनवली आणि मी ते शूटच करायची. मी घेतला सगळी ऑल तयारी केली आहे पूर्ण. कारण का मी आज दुधाचा ना कलाकंद बनवलाय आणि तो एवढा टेस्टी झालाय ना आणि एकदम परफेक्ट झालाय की
येस, सो आम्ही आज आमचं नाईटला आहे ती गुलाबजाम बनवायचं आहे. लाईट का ग बनले तर मी यायला बनवलंय कालाकंद. हे बघा मस्त असं आणि टेस्टला पण खूप मस्त झाला. पण मी याची रेसिपी शेअर करायची विसरलो कारण की सकाळी आहे ना कोइन्सिडेंटली दुधाच्या 1 सोडून 2 सोडून 3 दुधाच्या पिशव्या फुटल्या. तर ते बरं वेस्ट जाईल. काय बनवायचं काय बनवतं तर मी त्याला मस्त गाळून वगैरे ठेवलेल्या डब्यात आणि मग ते मी आता बनवलंय असं कालाकंद. आणि खरोखर मस्त झाली मिठाई आणि मस्त लागते पण आणि सकाळ पण आवडली. काय चाललं तुझं? आणि सो आज संध्याकाळी हा उघड आयोला आमची दारूची कधी उघडं नाही म्हणून. आणि आता बनवणार आहोत गुलाबजाम. सो आता तेच गुलाबजामचं पीठ पण त्याच्या अगोदर चाललेली जेवणाची तयारी कारण का आता 7 वाजायला आलेत, 6:45 झालेत. तर मग बरं पहिले जेवण बनवून घेऊया मग गुलाबजाम करू. सो काल आम्ही चाललेलो लालबागच्या राजाला पण काहीतरी झालं थोडंसं त्याच्यामुळे आम्हाला नाही जमलं जायला. थोडंसं प्रॉब्लेम म्हणजे आमच्या इथं नाही पण म्हणून मग ते नाही जमलं जायला. सो आज जायचं ठरलंय आमचं. पण मी जाणार आहे का नाही हे फिक्स आहे. आमच्या इथे गुलाबजामचा पाक एक झालेला आहे. आज मिठाई पण रेडी आहे आणि इथं वाल केलंय. वालांची भाजी करायची आहे आणि अजून कसली काय मला आठवत नाही. सो आता आहे ना परत आम्हाला आज म्हणजे आज आमचा खाऊ दिवसच आहे. सो परत काहीतरी आलाय खाऊ एवढा डब्बाभर पकोडा. इथं चायनीज बेल याच्यानंतर चायनीज बेल आणि हे सँडविच चॉकलेट सँडविच आहे. आणि हा गुप्ता स्पेशल आहे का मग कुठलं सँडविच आहे? व्हेज ग्रीन का? अच्छा हे बघा हे पण खाऊच खाऊ. हा बघा बिटबीट काय घेत सांग. बिट्टू नुसतं लाजतंय काय असं बघा. सँडविच टाइम आता कारण का पकोडे आणि इथं मग असे खाल्लेले आहेत. सो आता आहे ना आमचा नाश्ता आणि खाऊन पिऊन झालेला आहे. सो आता आम्ही चालू आरतीला. नेहमीकडे आमचं जेवण इन प्रोसेस आहे. वालाची वेळी शिजते आणि मस्तपैकी ना वड्या होता ना त्यांचा वाचलाय मस्त नंतर आरतीला. निर्विघ्नं गणपती बाप्पा मोरया. भारी पडलो आता संकट मी माझी. जय देवी महिषासुरमर्दिनी हो दशासुरमर्दिनी सुरवाणी सर्वदे काळ संजीवनी. जय देवी सारी समळे परंतु तुला बोले काही
साई विवादता पडलो प्रभाई ते सुभक्ता लागे पारख नाही जय देवी गोबाचे अभंग रसियले आरती तुकारामा स्वामी सद्गुरु नामा सचिदानंद मूर्ती पाय दाखवी आमा श्री मंगल मूर्ती दर्शन मात्रे मन कामना. सो तुम्ही बघितलातच आजचा आमचा दिवस किती मस्त गेलेला आहे. बाप्पाच्या आशीर्वादाने एकदम मस्त गेलेला आहे. सो आता आपल्या ह्या ब्लॉगची एंड आहे ना मी इथेच करते. आपण भेटूया आपल्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय आणि व्हिडिओला असेच लाईक करा. सो बाय.